बातमी आहे साकीनाका मॅनहोल दुर्घटनेसंदर्भातली। साकीनाका मॅनहोल दुर्घटनेमध्ये असलम शेख यांचा मृत्यू होऊन महिना लोटला, मात्र अजूनही त्यांचं कुटुंब हे मदतीच्या प्रतीक्षेतच आहे। महापौर रितू तावडे यांनी 10 लाखांच्या मदतीची घोषणा केली होती, पण ती अद्याप मिळालेलीच नाहीये। या घोषणेनंतर पाठपुरावा झाला नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून चौकशी अहवाल सुद्धा रखडलाय। दरम्यान विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांनी यावरून प्रशासन आणि महापौरांवर कडक शब्दात टीका केली आहे। आता प्रशासन कोणाचंच ऐकत नाही, महापौरांचं नाहीच ऐकत हे दिसतंय। ज्यावेळेला आपण त्या बाळाच्या मृत्यूला धरून किंवा हे पडलेल्या मॅनहोल जेव्हा चर्चा करत होते तर ऐकता आलेच नाही। मग त्यांना जर दाद द्यायचा असेल, जे सगळे तुमच्याकडे माझ्याकडे जे लोक न्याय मागायला येतात त्यांना आपण कसं काही न्याय देणार आहोत? जर असा मस्तावलेला सुस्तावलेला प्रशासन असेल तर त्याला चाबूक मारण्याचं काम तर आम्ही विरोधी म्हणून आता करतोच आहोत। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।